श्री स्वामी समर्थ. कर्जमुक्ती लवकर होण्यासाठी करा हे उपाय. शुक्रवारी 21 पिवळे तांदळाचे दाणे घ्या आणि ते लाल कापडात बांधून पोटली तयार करा. तांदूळ पिवळे करण्यासाठी हळदीचा वापर करा. ही पोटली तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवा. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील आणि कधीच आर्थिक चणचण भासणार नाही. पूजेत तुटलेल्या तांदळाचा वापर करू नका. 2. स्कंद पुराण असे सांगते की वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महाराजांची पूजा आपल्याला मोठ्यातील मोठ्या कर्जातून मुक्ती प्रदान करत असते. अगदी कितीही मोठे कर्ज असले तरीही ह्या उपायामुळे आपले कर्ज फिटले जाते. हा उपाय आपण सोमवारच्या दिवशी करू शकतो. सलग येणारे 3 सोमवार ज्या लोकांच्या माथी कर्ज आहे त्यांनी हा उपाय करावा, ज्यामुळे त्यांची कर्जातून मुक्ती होते. तांब्याभर जल आपण घ्यावे व त्यात थोडेसे तांदूळ थोडा वेळ भिजू घालावेत. त्यानंतर त्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकावी. या वस्तू आपण ह्या तांब्यातील पाण्यात टाकायच्या आहेत आणि हे पाणी वडाच्या बुंध्याशी खोडाला हे जल आपण मनोभावे अर्पण करायचे आहे. हे जल अर्पण करताना आपण बटकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे आणि हे जल अर्पण करून झाल्यानंतर त्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय ह्या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. महिलांनी ओम नमः शिवाय असा 108 वेळा जप करावा. 3. गणपतीला दुर्वा अर्पण करण्याबरोबरच लाडूचा देखील नैवेद्य दाखविला जातो. लाडू त्यांना खूप प्रिय. लाडू अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि धनप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करतात. 4. गणेशाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर मंदिरात जाऊन दर बुधवारी 5, 7 किंवा 11 परिक्रमा करा. हे 11 बुधवार सतत करा. तुम्हाला लवकरच तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागतील. 5. बुधवारचे स्वरूप परिवर्तनशील आणि सौम्य मानले जाते. जल म्हणजे जंगम, जे स्थिर नाही. कन्या आणि मिथुन ही बुधाची राशी आहे. तथापि या दोन्ही राशी चरा राशीच्या अंतर्गत येत नाहीत. बुधवार आणि शुक्रवारी येणाऱ्या पुष्य नक्षत्रात कोणतेही काम करू नका. 6. बुधवारी श्री गणेशाची नियमित पूजा करावी. मनोभावे केलेल्या पूजेस श्री गणेश प्रसन्न होतात. या दिवशी त्यांना दुर्वा अर्पण केल्यास ते अधिक फलदायी ठरते. व्यवसायात आणि नोकरीत ती थांबलेली असल्यास दर बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घ्यावे. 7. घरात सतत काही ना काही कुरबुरी होत असेल, नेहमी भांडणे होत असतील, या सर्वांमुळे जर लक्ष्मी माता घरामध्ये टिकत नसेल तर घरातील ही पीडा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा असा उपाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही आणि तांदूळ. आपल्या घराच्या आसपास अशा वाईट शक्ती असतात, त्या अदृश्य असतात. ह्या शक्तीचा प्रभाव आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर कळत नकळत होत असतो. काही जणांना हा प्रभाव जाणवतो तर काहींना नाही कळे. काही वेळा असे होत असते की हातात आलेला पैसा हिरावून जातो. तर अशा दृश्य अदृश्य शक्तींना आपल्याला खुश ठेवावे लागते. ह्यासाठी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, समुद्रशास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहेत. एक मार्ग आपण आपल्या आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत. दृश्य अदृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवतात, तशा त्या शक्ती आपल्याला खुश देखील ठेवू शकतात. तर ह्या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी आपण दही आणि भाताचा उपाय आपण कसा करायचा हे सांगणार आहोत. दही आणि भात घ्यायचा आहे आणि हे दोन्ही
आपण घराबाहेर ठेवायचे आहे. ह्यासाठी दिवसातील तुम्ही कोणत्याही वेळी हा दही भात ठेवला तरी चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.